तत्कालीन तलाठी डी गोडले व तत्कालीन मंडळ अधिकारी एन त्रिमुखे या दोघांनी संगनमत करून बनावट सातबारा तयार केला। वरील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसताना या दोघांनी बोगस नोंदी लावून शासनाची व माजी सैनिकाची फसवणूक केली। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वितरण कंपनीच्या नावे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसताना चुकीचा व बोगस फेर केला। हा सीलिंग कायद्याचा सरळ भंग आहे। शासकीय कागदपत्रात बनावट नोंदी करून महाराष्ट्र सरकार सीलिंग जमीन हडपण्याचा प्रयत्न। संबंधित तत्कालीन तलाठी डी गोडले व मंडळ अधिकारी एन त्रिमुखे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची चालू असलेली पेन्शन बंद करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। तत्कालीन तलाठी डी गोडले व मंडळ अधिकारी एन त्रिमुखे यांच्यावर IPC 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करावा।